पुढच्या बातमीकडे वळूयात। निकाल आमच्या बाजूने लागेल याची खात्री आहे असं म्हटलेलं आहे बच्चू कडू यांनी। नवनीत राणा हरणार हे एखादा लहान मुलगाही सांगेल असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। तर बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळी विधानं करतात असा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केलाय। नवनीत राणांवरील राग बच्चू कडू महायुतीवर काढतायत असं दरेकरांचं म्हणणं आहे। आज जरी बाजारात ते भाव असेल पण निकाल मात्र आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे। म्हणून हे बाजार भाव जे आहे सट्ट्यातले हे सगळे विचारून आहे, मतपेटीतले नाही आहे। मतपेटीतले भाव आमचे राहील ते त्या 4 तारीख ही प्रहारची राहणार आहे आणि ते जिंकणार भाऊ आम्ही। आता हे तर तुम्हाला लहान पोराले जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे का नवनीत राणा यावेळेस पडणार, राणाच पाळणार त्यांना। मला वाटते रवी राणानं किमान 2 वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असते। बच्चू कडू वेगवेगळ्या प्रसंगाला वेगवेगळे विधानं करत असतात आणि त्यांचं राजकारणच सनसनाटी निर्माण करणं आणि प्रभावाविरुद्ध त्या ठिकाणी बोलणं या धर्तीवर अवलंबून आहे। नवनीत राणांच्या संबंधात त्यांच्या टोकाचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि तो राग ते या ठिकाणी महायुतीवर सरकारवर काढतायत। मला वाटतं बच्चू कडूंनी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करण्याची आवश्यकता आहे।